पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधान भवनामध्ये दाखल, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक कारमधून प्रवास। विधान परिषदेमध्ये नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी। नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवेंनी घेतली आमदारकीची शपथ। चौकशीसाठी रुपाली चाकणकर मुंबईमधल्या ईडी कार्यालयामध्ये दाखल। समता पतसंस्थेतील बनावट खाती, आर्थिक व्यवहार तसंच कराशी संबंधित संस्थांमधील सहभागासंदर्भात ईडीकडून चौकशी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सर्व आमदार आणि खासदारांना बैठकीचं निमंत्रण। शरद पवार यांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। मंत्रालयाच्या समोर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्याचे भाव घसरल्यानं किसान काँग्रेस आक्रमक। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा 15 ते 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल। नियमित रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ। मुंबईमध्ये सीएनजीचे प्रति किलो दर 84 रुपये, तर मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे नवे दर लागू। अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून देशभरात दरवाढ लागू। वाढत्या खर्चामुळे दुधाच्या दरात वाढ। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय। बंदी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढच्या आदेशापर्यंत लागू असणार। व्ही डी सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री। काँग्रेसकडून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा। केसी वेणुगोपाल यांचा पत्ता कट। दिल्लीमध्ये निर्भया घटनेची पुनरावृत्ती। खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार। पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक। गुन्ह्यात वापरलेली बसही केली जप्त। उत्तर प्रदेशात वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 45 जणांचा मृत्यू। प्रयागराजमध्ये 17, भदोईमध्ये 16 तर फतेहपूरमध्ये 9 जणांच्या मृत्यूची नोंद। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची भारतामध्ये दाखल। अराक्ची पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेणार। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये अराक्ची सहभागी होणार।